नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गुगल बद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. गुगल माहीत नसेल असा माणूस भारतामध्ये शोधणं कठीण. गुगलची मालकी असलेली अल्फाबेट ही कंपनी अमेरिकेची टेक जायंट खूप मोठी कंपनी आहे आणि या कंपनीचं जे बाजार मूल्य आहे ते आहे 4.6 ट्रिलियन, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा सुद्धा खूप मोठं. आता ही कंपनी पेस्ट कंट्रोल सुद्धा करते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? गुगल डास मारण्याचे प्रोजेक्ट राबवतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का? विषय खूप गमतीदार आहे आणि असा विषय आहे की ज्याचा कदाचित निसर्गावर सुद्धा थेट परिणाम होत असेल. तर याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती: आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. निसर्गाचा जेव्हा समतोल ढासळतो तेव्हा अनेक दुष्परिणाम होतात. अनेक ठिकाणी कीटकांची संख्या वाढायला लागते, डासांची संख्या वाढायला लागते, माशांची संख्या वाढायला लागते. त्यामुळे पेस्ट कंट्रोल उद्योगाला चांगलं भविष्य आहे. या उद्योगाची सध्या जगभरामध्ये जी बाजारपेठ आहे ती साधारण $30 अब्ज इतकी आहे आणि 2035 पर्यंत ही बाजारपेठ साधारण $51 अब्ज इतकी होईल, अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. या बाजारपेठेकडे गेल्या काही वर्षामध्ये गुगलची नजर वळलेली आहे, म्हणजे अल्फाबेटची नजर वळलेली आहे. द गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये आज एक गमतीदार बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बातमी आहे गुगलच्या संदर्भात. गुगलने अमेरिकी सरकारला ऑफर दिलेली आहे की कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या 2 राज्यांमध्ये आम्हाला 3.2 कोटी डास सोडण्याची परवानगी द्या. हे डास काय करतील? हे डास गुगलच्या प्रयोगशाळेमध्ये तयार झालेले डास असतील, निर्बीजीकरण झालेले डास असतील. म्हणजे या डासांचा जेव्हा मादी डासांशी समागम होईल तेव्हा अंडी निर्माण होणार नाहीत. त्यामुळे डासांची संख्या मर्यादित राहील. डासांमुळे ज्या रोगांचा फैलाव होतो ते रोग, त्याचं प्रमाण खूप कमी होईल. म्हणजे तांत्रिक भाषेत जर सांगायचं झालं तर ही डीबगिंगची ऑफर आहे आणि या ऑफरमुळे काय होईल? डासांमुळे जे रोग फैलावतात, म्हणजे डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहे, झिका आहे, या रोगांच्या प्रादुर्भावावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाप बसेल. लोकांना त्याचा फायदा होईल. आता प्रश्न हा निर्माण होतो की गुगल ही जनसेवा का करतोय? कारण ही जी सेवा गुगलने अमेरिकी सरकारला ऑफर केलेली आहे ती निशुल्क आहे. गुगल त्याच्यासाठी एकही पैसा घेणार नाहीये. अमेरिकी सरकार सध्या इराण युद्धामध्ये गुंतलेलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्याला इराण युद्धाचा प्रचंड मोठा ताप झालेला आहे. कधी हे युद्ध एकदाचं संपतंय आणि कधी माझी मानगूट सुटते, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला वारंवार नवे नवे प्रस्ताव दिले जात आहेत. या प्रस्तावांवर सतत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये गुगलने हा प्रस्ताव अमेरिकी सरकारला दिलेला आहे. आता गुगलकडे काही कामधंदा नाहीये, गुगलचे सगळे उद्योग संपलेले आहेत अशातला भाग नाहीये. गुगल अनेक नव्या नव्या प्रकल्पांवर काम करते. हे प्रकल्प अत्यंत खर्चिक आहेत. गुगल क्वांटम चिप निर्माण करण्याचा प्रयत्न करते, क्वांटम कॉम्प्युटर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळे उपद्व्याप सुरू असताना गुगलला अचानक डास मारण्याची खुमखुमी का आली? निसर्गामध्ये हस्तक्षेप करण्याची खुमखुमी का आली? असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. 2017 गुगलने हा पहिला प्रयोग केला अमेरिकेच्या भूमीवर. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हा प्रयोग करण्यात आला. गुगलच्या प्रयोगशाळेमध्ये निर्माण झालेले डास कॅलिफोर्नियामध्ये सोडण्यात आले आणि त्याचा परिणाम काय होतो त्याची चाचपणी करण्यात आली. काय होता परिणाम? मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळेत निर्माण झालेले डास कॅलिफोर्नियामध्ये सोडण्यात आले आणि हे डास निर्बीजीकरण झालेले डास होते. म्हणजे या डासांचा जेव्हा मादीशी समागम होतो तेव्हा अंडी निर्माण होत नाही. डासांची संख्या झपाट्याने कमी झाली. त्याच्यामुळे डासांमुळे जे रोग निर्माण होतात त्याचं प्रमाण कमी झालं, मृत्यूचं प्रमाण कमी झालं, लोकांचे जीव मोठ्या प्रमाणात वाचले. हे चांगले परिणाम समोर आले. परंतु एकूण या प्रयोगाचा निसर्गावर बाकी काय परिणाम झाला, अन्य काय परिणाम झाले, याचा तपशील अजून गुगलकडे आलेला नाहीये. गेल्या 10 वर्षामध्ये गुगलने हा प्रयोग जगातल्या अनेक देशांमध्ये केला. त्याच्यामध्ये सिंगापूर सारखा अत्यंत प्रगत देश सुद्धा आहे. अमेरिकेबद्दल मी तुम्हाला सांगितलंच. सिंगापूरमध्ये हा प्रयोग झाला, अनेक आफ्रिकी देशांमध्ये प्रयोग झाला. या प्रयोगाचे निसर्गावर नेमके काय परिणाम होतात त्याचा डेटा अजून गुगलकडे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे हा जो प्रयोग आहे तो अजून व्यावसायिक टप्प्यावर आलेला नाहीये, म्हणजे याची व्यावसायिक अंमलबजावणी सुरू झालेली नाहीये. गुगलचे अजून प्रयोग सुरू आहेत. गुगलच्या या प्रयोगाबद्दल जाणून घेण्यापूर्वी डासांबद्दल तुम्हाला अधिक जाणून घेण्याची गरज आहे. आपल्याला डासांची एवढीच माहिती असते की एक कीटक आहे, अत्यंत उपद्रवी कीटक आहे, जो माणसाला चावत असतो, रक्त पित असतो आणि डासांमुळे अनेक रोग होतात. दरवर्षी लाखो लोकांचे मृत्यू होतात. याच्या पलीकडे एक महत्वाची माहिती आहे. जे तुम्हाला चावतात ते नर डास नसतात, ते मादी डास असतात. मादी डास माणसाला चावतात, माणसाचं रक्त पितात आणि ज्या रोगांचा फैलाव होतो तो मादी डासांमुळे होतो. मग नर डास काय करतात? नर डास फुलांचा रस पितात, म्हणजे मध पितात आणि फुलांमध्ये जे परागीकरण होतं त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे नर डास. त्यामुळे निसर्गासाठी हे उपकारकारक आहेत.
त्याच्यामुळे गुगलच्या प्रयोगशाळेमध्ये फक्त नरडासांची निर्मिती होते, निर्बीजीकरण झालेल्या नरडासांची, आणि हे नरडास बाहेर सोडले जातात, ते मादीबरोबर समागम करतात, परंतु या समागमानंतर अंडी निर्माण होत नाहीत. म्हणजे गुगलने एक प्रकारे त्यांचं कुटुंब नियोजन केलेलं आहे. सध्याचा जमाना हा एआयचा जमाना आहे. एआय मुळे जगामध्ये क्रांती झालेली आहे. पूर्वी ज्या अशक्य वाटायच्या अशा गोष्टी एआय मुळे शक्य झालेल्या आहेत. पूर्वी ज्या गोष्टी शक्य होत्या त्या गोष्टींची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे. असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर होत नाही. गुगलने या पेस्ट कंट्रोलच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एआयचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केलेला आहे. गुगलच्या प्रयोगशाळेमध्ये ज्या डासांची निर्मिती होते, ती निर्मिती म्हणजे रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि इंजिनिअरिंगचा अफलातून संगम आहे. प्रयोगशाळेमध्ये जर तुम्हाला कोट्यावधी डासांना जन्म द्यायचा आहे तर ते तंत्रज्ञानाशिवाय अशक्य आहे. मानवी हातांना प्रचंड मोठ्या मर्यादा आहेत आणि या मर्यादा सुदैवाने तंत्रज्ञानाला नाही आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर किती सूक्ष्म पातळीवर करता येतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रयोग. डास वाढवण्याच्या गुगलच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत बारकाईने, अत्यंत सूक्ष्म स्तरावर केला जातो, अत्यंत खुबीने केला जातो. म्हणजे तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. जे प्रयोगशाळेमध्ये या अळ्या ठेवलेल्या असतात त्याचं तापमान, पाण्याचं प्रमाण, हवेतली आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी रोबोटिक सेन्सरचा वापर केला जातो. या अळ्यांना वेळेवर आणि पुरेसं अन्न मिळावं याच्यासाठी फीडिंग मशीनचा वापर केला जातो. या अळ्या जेव्हा कोशामध्ये जातात तेव्हा नर अळ्यांना मादी अळ्यांपासून दूर करण्यासाठी एआयचा वापर केला जातो. प्रयोगशाळेमध्ये नर आणि मादी यांना वेगळं करणं अत्यंत आवश्यक असतं, कारण चुकून मागून मादी डास बाहेर सोडले गेले तर मोठ्या प्रमाणात हे मानवाला चावे घेतील. त्याच्यामुळे रोगाचा फैलाव वाढेल आणि मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढेल. त्याच्यामुळे फक्त नर डास बाहेर सोडले जातात जे मानवाला चावत नाहीत. आणि बाहेर सोडण्यापूर्वी रोबोटिक निडलद्वारे या नर डासांमध्ये वोलबाचिया नावाचा जीवाणू सोडला जातो. या जीवाणूचं काम असं असतं, ज्या डासामध्ये हा जीवाणू असतो त्या डासाने जर मादीशी समागम केला तरी अंड्यांची निर्मिती होत नाही. कोट्यवधी डासांची पैदास होते आणि त्याच्यानंतर रोबोटिक आर्म्सद्वारे हे डास कंटेनरमध्ये भरले जातात, एका विशिष्ट ठिकाणी जाऊन सोडले जातात. परंतु प्रत्येक कंटेनरवर बारकोड असतो, डिजिटल ट्रॅकर असतो, त्यामुळे डास कुठे गेले, कुठे सोडण्यात आले याची अचूक माहिती गुगलला मिळत असते. आपल्याला माहित नसेल परंतु 2016 पासून गुगल या पेस्ट कंट्रोलच्या धंद्यामध्ये आहे. फरक एवढाच आहे की हा धंदा निशुल्क केला जातोय, प्रायोगिक तत्वावर केला जातोय. 2016 पासून गुगलने या धंद्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 दशलक्ष डॉलर खर्च केलेले आहेत. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केलेला आहे. आणि हा पैसा कशासाठी खर्च झाला? प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी, एआय मॉडेल निर्माण करण्यासाठी, रोबोटिक आर्म निर्माण करण्यासाठी, हायस्पीड कॅमेरे निर्माण करण्यासाठी गुगल प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. आता कॅलिफोर्नियामध्ये जे डास सोडायचे 3.2 कोटी डास, त्या डासांसाठीच गुगलने जवळजवळ 40 कोटी डॉलर खर्च केले असतील. गुगलची मालकी असलेली अल्फाबेट कंपनी असो किंवा अल्फाबेटची उपकंपनी असलेली व्हेरिलाय असो, या सगळ्या व्यावसायिक कंपन्या आहेत. या काही चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहेत. तरी सुद्धा डास निर्मूलनासाठी या कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च का करतायत असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. खरं तर हा खर्च नाहीये, ही गुंतवणूक आहे. गुगलला माहिती आहे, कारण डासांचा नायनाट करण्यासाठी आपण सध्या रसायनांचा वापर करतो. आणि तुम्हाला माहिती आहे, एखाद्या कीटकावर सतत एखाद्या रसायनाचा जर तुम्ही वापर केला तर काही काळानंतर त्या कीटकामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि त्या रसायनाचा परिणाम त्याच्यावर होईनासा होतो. आज ही परिस्थिती अनेक कीटकांच्या बाबत दिसते आणि त्यामुळे गुगलने हे लक्षात घेतलं की या रसायनांचा एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे वापर शक्य नाहीये. डासांचा जर नायनाट करायचा असेल तर तंत्रज्ञानाच्या वापराला पर्याय नाही. आणि त्याच्यामुळे गुगलने या बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित केलं. गुगलला माहिती आहे की डासांमुळे दरवर्षी हजारो लाखो मृत्यू होतात आणि हे मृत्यू टाळण्यासाठी एखाद्या देशाचं सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करत असतं. जर या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी प्रयोग केला, अशा प्रकारचा प्रयोग केला की ज्याचा मानवाला लाभ होतोय असं त्या देशांच्या लक्षात आलं, निसर्गाला त्याचा फार नुकसान होत नाही असं जर त्या देशांच्या लक्षात आलं तर यातून खूप मोठा पैसा निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन गुगलने ही गुंतवणूक केलेली आहे. अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. अनेकदा हा वापर यशस्वी होतो, परंतु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण निसर्गामध्ये हस्तक्षेप केलेला आहे तेव्हा एक समस्या तर सोडवली जाते, परंतु अन्य 4 समस्या निर्माण होतात. अशा प्रकारचा मानवाचा अनुभव आहे. आता गुगलने हे जे तंत्रज्ञान निर्माण केलेलं आहे डासांचा नायनाट करण्यासाठी, डास हा अत्यंत उपद्रवी कीटक आहे, परंतु डास हा अन्न साखळीतला अत्यंत महत्वाचा घटक आहे. डासांच्या अळ्या पाण्यात असतात आणि या अळ्यांवर पोचले जातात मासे आणि बेडूक. जे डास हवेमध्ये उडत असतात ते पक्ष्यांचं आणि कुळ्यांचं अन्न असतं. त्याच्यामुळे डास जर अन्न साखळीतून कमी झाला किंवा डास पूर्णपणे नष्ट झाला तर त्याचा परिणाम अन्न साखळीवर होणार आहे.
फुलांच्या परागीकरणामध्ये नर डासांची भूमिका खूप मोठी असते. जर डासांची संख्या झपाट्याने कमी झाली तर त्याचा थेट परिणाम फुलांवर होणार आहे, पानांवर होणार आहे, वनस्पतींवर होणार आहे. डेंग्यूच्या एडिस इजिप्ती या डासावर सध्या गुगलने लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणजे या डासाच्या नायनाटावर गुगलने लक्ष केंद्रित केलेलं आहे. जिथे जिथे या डासाचा नायनाट करण्यामध्ये गुगलला यश आलं तिथे मलेरियाचा प्रादुर्भाव करणारा एनोफिलिस या डासाची संख्या प्रचंड वाढलेली दिसते. निसर्ग प्रचंड लवचिक असतो. परिस्थितीनुसार निसर्ग स्वतःला बदलत असतो. आता या नर डासांचं निर्बीजीकरण करण्याआधी त्यांना मोलबाचिया हा जीवाणू टोचला जातो रोबोटिक निडलद्वारे. भविष्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं की निसर्ग या मोलबाचिया जीवाणूला निष्प्रभ करेल. हा जीवाणू टोचल्यानंतर सुद्धा नर आणि मादीचा जेव्हा समागम होईल तेव्हा अंड्यांची निर्मिती होईल. कारण निसर्ग लवचिक असतो, तो स्वतःमध्ये बदल करत असतो, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि जर असं झालं, या जीवाणूला जर नर डासांनी पचवलं तर त्याच्यानंतर जी डासांची प्रजाती निर्माण होईल ती अधिक चिवट असेल, कदाचित अधिक त्रासदायक सुद्धा असू शकेल. तंत्रज्ञानाला नकारात्मकपणे बघण्याचे काही कारण नाहीये. तंत्रज्ञानामुळे मानव जातीवर अनेक उपकार सुद्धा झालेले आहेत. गुगलने हा जो प्रयोग केलेला आहे तंत्रज्ञानाचा वापर करून पेस्ट कंट्रोल करण्याचा, त्याचे सुपरिणाम अनेक देशामध्ये दिसलेले आहेत. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, ब्राझील, व्हिएतनाम, फिजी, वानुआतू अशा अनेक देशांमध्ये गुगलने डासांची संख्या नियंत्रित करण्याचा हा प्रयोग केला आणि तिथे चांगले परिणाम झालेले आहेत. तिथे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका या रोगांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आलेले आहे. या रोगांमुळे जे मृत्यू होतात त्यांची संख्या प्रचंड कमी झालेली आहे, जवळजवळ 95 ते 99% याचा अर्थ हा प्रयोग यशस्वी झाला असं म्हणता येईल. परंतु जे दिसत आहेत ते थेट परिणाम आहेत, प्रत्यक्ष परिणाम आहेत. या डासांच्या प्रयोगामुळे निसर्गावर काय परिणाम होतो त्याचा तपशील अजून ना गुगलकडे आलेला आहे ना कोणत्या एखाद्या देशाकडे. जेव्हा हा तपशील समोर येईल तेव्हाच त्याचं वास्तव आपल्या लक्षात येणार आहे. या प्रयोगामुळे मानव जातीचं तर भलं होत आहे, परंतु निसर्गाचं काय? निसर्गाचा विनाश तर होत नाही ना, एखादी प्रजाती पूर्णपणे नष्ट तर होत नाही ना. हे तपशील जेव्हा आपल्या हाती येतील, मानवाच्या हाती येतील, तेव्हाच तंत्रज्ञानाद्वारे पेस्ट कंट्रोल करण्याचा जो प्रयोग आहे तो मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये राबवता येईल. न्यूज डंकच्या रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिओ पॉलिटिक्सवर चर्चा करत असतो आणि अशा वेळी आपण ही चर्चा करत असतो कारण जगभरामध्ये जे काही घडतंय त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या आयुष्यावर होत असतो. आता गुगलचा हा जो प्रयोग आहे तो काही जिओ पॉलिटिक्सचा भाग नाहीये, परंतु ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा परिणाम, ज्याचा प्रभाव थेट तुमच्या आमच्या आयुष्यावर होणार आहे. कारण त्याचा संबंध निसर्गाशी आहे. निसर्गाशी ज्याचा ज्याचा संबंध आहे त्याचा थेट परिणाम मानव जातीवर होत असतो. त्याच्यामुळे या प्रयोगाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सविस्तर मी आपल्यासमोर तपशील मांडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.